तुम्ही दोघं आलात, थँक्यू. अगं थँक्यू काय, खरं तर त्या दिवशी मला तुझ्याशी नीट बोलता आलं नाही. अनिका तुझ्याशी जे काही वागली त्याबद्दल मला तुझी माफी मागायची होती. एवढं सगळं होऊन पण तुम्ही आम्हाला लंचसाठी बोलवलंत, हा तुमचा मोठेपणा आहे. खरं सांगायचं तर चूक माझ्याकडून झाली. कमळी बेटा, तू उभी कायस? बस ना, बस. बस ना तू प्लीज. माझी चूक कमळीच्या बाबतीत झाली होती. मी जेव्हाही हिला भेटले तेव्हा खूप हार्श वागले आणि असं असून सुद्धा कमळीने माझ्या फॅमिलीला मदत केली. कमळी, आय एम रिअली सॉरी फॉर माय बिहेवियर आणि थँक्यू सो मच. हो मॅडम, असं काय बोलताय? मी एवढं काहीच केलेलं नाही की ज्यासाठी तुम्ही मला थँक्यू आणि सॉरी म्हणाल. तिच्या जागी दुसरं कुणी बी असतं तरी बी मी हेच केलं असतं. जिथं बाईचा अपमान होतो, अनादर होतो, तिथं गप्प बसून कसं चालेल? अहो, मी स्वतःला महाराजांचा मावळा म्हणतो आणि आपल्या महाराजांनीच तर शिकवले महाराष्ट्राला, स्त्रीचा मान हा राखलाच पाहिजे. आणि जो कोणी त्यांची शिकवण विसरल त्याला मी सोडून देईन होय. नंतरा, कमळी कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे तू कमळीची माफी का? ताई, मी बोलले ना आत्ता, मी हिच्याशी खूप वाईट वागले हो, म्हणून तिला सॉरी म्हणायचं होतं. आहेच आमची कमळी खूप गुणाची. बरं, आपण लंच करूया. ताई घ्या. ऋषी, नेमकं काय चाललंय? काय आई चक्क कमळीचं कौतुक करते? काय भानगड काय? एक्झॅक्टली काय झालं ते मी तुला सांगतो नंतर. इट्स जस्ट दॅट आईला आता रिअलाइज झालंय की कमळी किती चांगली येते. सो दॅट्स व्हाय शी इज अप्रिशिएटिंग हर. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.